नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सकाळ होते तर ऋषिकेश हा बाथरूममध्ये आंघोळ करत असतो. जानकी स्वयंपाक करत असते आणि ओवीही खूप छान आरशासमोर उभी राहते आणि इकडून तिकडून आपले केस असे विंचरत असते. आणि अगं आई बाहेर ये. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं ओवी बाळा, मी कामात आहे. नाही बरं, तूच ये इकडे. तेव्हा ओवी म्हणते की नाही आई, अगं जरा तूच इकडे ये. तेव्हा मात्र आता जानकी ओवीजवळ येते. त्यावर आता ओवी लगेच अशी इकडून तिकडून अशी स्वतः लाजते आणि आई अगं सांग मी कशी दिसते बरं. तेव्हा आता जानकी खुशून म्हणते की अगं अरे वा, माझी परीराणी खूप गोड आणि गोंडस दिसते. पण काय एवढा नट्टाफट्टा करून सॉरी कुठे निघाली आमची. तेव्हा ओवी खुशून म्हणते की मी माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला चालले. त्यावर आता जानकी विचारते की हो का बरं. आणि जानकी पुन्हा किचनमध्ये जायला निघते आणि परत थांबते आणि तिच्या डोक्यात काहीतरी विचार येतो आणि परत ती ओवीला विचारते की काय ग ओवी, तुझी बेस्ट फ्रेंड तीच का जिने डब्यामध्ये गोडाचा शिरा दिला होता. तेव्हा ओवी म्हणते की हो 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 आई, तीच ती. आणि चल आई, आता मला खूप उशीर होतोय, मी जाते बर का. तेव्हा ओवी जायला निघते तोच लगेच जानकी तिचा कान पकडते आणि ओवी घरी लवकर यायचं, वेळेत अगदी बाबा आहेत घरी. आणि ओवी पुन्हा म्हणते की आई अगं प्लीज प्लीज प्लीज, मी तुमच्या समोर हात जोडते, पण मला येईपर्यंत दोघांनी पॅचअप करून ठेवा. मी जाते असं बोलून ती जानकीचा गोडसा पापा घेते आणि बाय करून लगेच तिथून धावतच निघून जाते. तेव्हा जानकी म्हणते की काय पॅचअप, आणि तोंड वाकडं करून लगेच किचन मध्ये येते आणि लगेच ती किचन मध्ये पोळ्या करता करता म्हणते की काय. तर ओवी म्हणते की पॅचअप कर, म्हणजे रागवायचं कोणी यांनी, चिडायचं कोणी यांनी. बायको हे आहेत की मी आहे हेच मला नाही कळत, म्हणजे हेच माझ्यावर चिडतात रागवतात. काही झालं तरी ह्या वेळेस मात्र मी बोलणारच नाही, कितीही आवाज दिला तरी हाक मात्र मी देणार नाही. आणि तेवढ्यात आता ऋषिकेशची आंघोळ होते आणि तो ओवीला म्हणतो की ओवी ओवी. तेव्हा ऋषिकेश ओवी ओवी असा करत ओवीला आवाज देत असतो. तेव्हा आता जानकी मुद्दाम जे काही पीठ असतं तर ते असं पोळपाटावर आदळते आणि काय ओवीला सुद्धा आत्ताच जायचं होतं का मैत्रिणीकडे असं जोरात आवाज देऊन म्हणते. तसाच सगळा पसारा ती ठेवून गेलीये. मुद्दाम जानकी आता ऋषिकेशला माहिती होण्यासाठी हे म्हणते. तेव्हा आता ऋषिकेशचे लक्ष देते आणि तो म्हणतो की खरंच म्हणजे ओवी घरात नाही. तेव्हा लगेच जानकी विचार करते की हे आत्ताच तर ओवीला आवाज देत होते, मग शांत कसे झाले, त्यांना काही हवं आहे का असं विचार करताना मात्र आता ऋषिकेश सुद्धा तो विचार करतो आणि म्हणतो की घाईघाईत बाथरूम मध्ये आलो रागात आणि टॉवेल तर आणण्याचं विसरूनच गेलो, त्यामुळे आता ह्या खडूस जानकीकडे टॉवेल मागावा लागेल. जानकी सुद्धा विचार करत असते की मी यांना काही विचारू किंवा नको विचारू. परत म्हणते की नाही नको, मी काहीच विचारणार नाही. तर आता ऋषिकेश म्हणतो की आता तर मागावंच लागेल, थंडी तर खूपच वाजते. जानकीचं सुरू असतं की ना बोलणार आणि ना काही विचारणार, मला सुद्धा काही गरज नाही. आणि जानकीचे पोळा करायचं काम सुरू असतं. त्यानंतर इकडे सुमित्रा ही चहा करत असते किचन मध्ये, परंतु तिच्या डोळ्यासमोर मात्र ज्या काही व्हिडिओमध्ये सुमित्रा एंटरप्राइज कंपनीचं गुंडांनी काय करून ठेवलं आणि हे सर्व ऋषिकेशने त्यांना करण्यासाठी सांगितलं, हे जो काही व्हिडिओ ऐश्वर्याने दाखवलेला असतो ते सर्व आता सुमित्राच्या डोळ्यासमोर येतं. आणि ऐश्वर्या तेव्हा म्हटलेले असते की म्हणजे बायकोने जोडायचा प्रयत्न करायचा आणि नवऱ्याने तोडायचा प्रयत्न करायचा, म्हणजे ऑफिस आमचं त्यांनी तोडलं. आणि त्याच वेळेस आता सारंगला इतका मोठा राग आलेला असतो आणि त्याने डायरेक्ट मी शांत बसणार नाही असे बोलून फॅमिली फोटोला आग लावलेली असते. या सर्वाचा विचार करून सुमित्रा म्हणते की काल जे झाले ते खूप वाईट झाले, परंतु ह्या सर्वाचा विचार करत मला असं वाटतं की आमचा ऋषिकेश कधीही कंपनीची नासधूस नाही करणार, तो कधीच तोडफोड नाही करणार. अद्भुत तर आपल्यामध्ये झाले, पण कुणाच्या वाढदिवसाला खरंच असं कधीही घडू नये. खरंच ऋषिकेशला किती मनस्ताप झाला असेल. म्हणून आता सुमित्राला सुद्धा ऋषिकेशची काळजी वाटते. त्यानंतर आता सौमित्रा आणि अवंतिका हे बाहेर निघतात. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अरे तुम्ही दोघ जण निघालात का. तेव्हा अवंतिकाच्या हातात फाईल असतात. तर ती म्हणते की हो आई, आज कोर्टामध्ये इम्पॉर्टंट अशा 2 केसेस आहे. तेव्हा आता सौमित्रा आणि अवंतिका हे सुमित्राचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या पाया पडायला खाली बसतात आणि आशीर्वाद घेतो आई असं म्हणतात. तर लगेच सुमित्रा म्हणते की हो, माझा आशीर्वाद माझ्या सर्व
लेकरांच्या पाठीशी आहेत. आता सौमित्र विचारतो की आई अगं सगळ्यामध्ये ऋषिकेश दादा पण येतो ना? सुमित्रा म्हणते की हो, तो जरी माझ्याशी बोलत नसला ना तर माझे आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी आहेतच. मला खरंच त्याची खूप काळजी वाटते रे. काल त्याचा वाढदिवस होता आणि हे सर्व झाले. ऋषिकेश तर बरा असेल ना? तेव्हा अवंतिका आणि सौमित्र एकमेकांकडे पाहत असतात. सौमित्र म्हणतो की आई अगं हे बघ, तू काही काळजी करू नको. आता तर आम्हाला अर्जंटली जायचंय, परंतु येताना मात्र आम्ही दादाला भेटूनच येतो. तेव्हा अवंतिका सुद्धा म्हणते की आई अहो उगाच तुम्ही असा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका, कसलंही टेन्शन घेऊ नका. सौमित्र म्हणतो की आई तू चहा घे आणि आराम कर. त्यानंतर मात्र आता ते दोघे निघून गेल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्या एका पाठोपाठ मागे येतात. तेव्हा मात्र आता सुमित्राच्या हातचा तो अगदी सुगंध असलेला आल्याचा चहा सारंगला तर खूपच आवडत असतो. सारंग लगेच आपल्या किचनमध्ये आईकडे येतो. ऐश्वर्या म्हणत असते की सारंग सारंग, परंतु सारंग काही लक्ष देत नाही आणि लगेच सुमित्राला म्हणतो की आई अगं चहाचा सुगंध पार रूमपर्यंत आला. आलं घातलंस ना तू चहामध्ये? सुमित्रा म्हणते की हो हो, अरे आलं सुद्धा घातलं. आणि घेतोस का तू चहा? म्हणून सुमित्रा त्याला चहा देते तर लगेच ऐश्वर्या म्हणते की नको नको राहून दे, चहा वगैरे काही नको. आणि सारंगला म्हणते की आपल्याला ऑफिसला जायचं ना, मी तुम्हाला कोल्ड कॉफीची सवय लावलेली आहे, मग कशाला हा चहा घेतात तुम्ही? हो सारंग, आपल्याला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि ती सुद्धा आपल्याला अगदी वेळेत अटेंड करायची. चला बरं ऑफिसला जायचं आपल्याला, तुम्हाला काय घ्यायचं असेल तुम्ही ते घ्या. आणि आई चला बरं आम्ही येतो. आणि सारंगच्या हाताला धरते की चला पटकनी चला. सारंग सारंगचा काही पाय निघत नसतो. तो म्हणतो की हो 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 आणि त्याला चहा घ्यायचा असतो, परंतु ऐश्वर्याने त्याला चहा सुद्धा घेऊन गेलेला नसतो. सुमित्राला खूप वाईट वाटतं. आणि तेवढ्यात मात्र तिच्या हातामध्ये ती बसी आणि कप असतो, परंतु तिला एक गोष्ट आठवते की अगो बाई आज तर मी ओवीला भेटायला बोलवलं होतं, ते पण आपल्या घरामागच्या बागेमध्ये, पण आता मात्र बागेत कशाला, घरात तर कोणीच नाही, मी तिला घरातच घेऊन येते. आज मात्र तिच्या आवडीचं काय करू बरं? गेल्या वेळी तिला मी गोडाचा शिरा केला होता, मस्त थंडी पडलेली आहे, त्यामुळे आज मी मात्र लापशी करते. चला त्यामुळे आता कामाला तर लागायलाच हवं, म्हणून आता सुमित्रा लापशी बनायला घेते, ते पण आपल्या लाडकी नात ओवीसाठी. त्यानंतर मात्र इकडे ऋषिकेश तर अजूनपर्यंत बाथरूम मध्येच असतो. आता ह्या जानकीला टॉवेल मागावा लागणार, आडला हरी आणि गाढवाचे पाय धरी. म्हणजे तो जानकीचं आता नाव सुद्धा घेत नाही आणि जोरात असं खाकरतो की परंतु जानकी असं म्हणत नाही आणि परत म्हणतो की टॉवेल. तेव्हा आता जानकी म्हणते की अच्छा टॉवेल नेला नाही का यांनी? तेव्हा जानकी म्हणते की मी तर आता मुद्दाम देणार नाही आणि परत ती तिच्या पोळ्या करायला लक्ष घालते. तेव्हा आता ऋषिकेश मोठ्याने ओरडतो की टॉवेल टॉवेल आतमध्ये नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की टॉवेल तर आतमध्ये नसतोच. कसं आहे की आपल्या घरातील माणसांसारखा आपला टॉवेल सुद्धा आळशी झाला, त्यामुळे तो असं चालत आतमध्ये नाही जाऊ शकत, त्याला सुद्धा आतमध्ये न्यावा लागतो. ऋषिकेश लगेच रागावून म्हणतो की त्याला आत न्यावा लागतो असं जानकीचं सोंगान तो बोललीच. आणि आता परत तो रागाने मोठ्याने म्हणतो की मग आता मी टॉवेल आणण्याचं विसरलो, मग काय करायचं आता? आता जानकी म्हणते की हो हो रिक्वेस्ट करायची. त्यावर आता जानकी म्हणते की प्रेमाने टॉवेल मागायचा असतो आणि प्रेम तरी कसलं आलं यांच्या स्वभावात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की माझ्या स्वभावाबद्दल आपण नंतर बोलूयात, मला अगोदर इतकी थंडी वाजली, टॉवेल दे. तेव्हा जानकी काही ऐकत नसते आणि ती म्हणते की टॉवेल धुवायला टाकला. ऋषिकेश म्हणतो की काय धुवायला, आणि मग तुझा टॉवेल दे. त्यावर आता जानकी हसते आणि म्हणते की काय काय म्हणालात, माझा टॉवेल चालेल तुम्हाला? नक्की तुम्हाला टॉवेल चालणार आहे का? नाही म्हणजे माझे विचार तुम्हाला चालत नाही, माझा स्वभाव तुम्हाला पटत नाही, माझा इतका राग येतो तर माझ्या वस्तू कशाला वापरतात? नक्की काय आज दिवस कुठे उगवला? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ए बाई बास कर आता, जानकी मला टॉवेल दे पटकनी. त्यावर आता जानकी म्हणते की नाहीतर काय करता? तर ऋषिकेश रागाने थोडस असं दात खाऊन म्हणतो की मी तुला रिक्वेस्ट करतो, आणि परत अगदी मनमोकळ्या स्वभावात हळूच म्हणतो की प्लीज जानकी टॉवेल देशील का? त्यावर आता जानकी म्हणते की हो हो रिक्वेस्ट केली म्हणून देते. त्यानंतर जानकी आपलं कपाट उघडते आणि टॉवेल घेते. तर इकडे सुमित्रा ही आपल्या ओवीला भेटायला घरातच बोलवणार असते, म्हणून तिच्यासाठी लगेच लापशी अशी छान गोड गोड गरम गरम तयार करते. तोपर्यंत जानकी कपाटातून टॉवेल घेते आणि घ्या असं ऋषिकेशला म्हणत असते. तेव्हा जानकी मुद्दाम मागे पुढे तो टॉवेल उडत असते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं दे ना पटकनी. तेव्हा जानकी मुद्दाम म्हणते की दे ना काय म्हणतात, अहो टॉवेल तर येते हातात घेऊनच उभी आहे मी. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं नको देऊ टॉवेल, मी दिवसभर असाच येते बाथरूम मध्ये थांबतो, वाजून दे किती थंडी वाजायची आहे तेवढी, होऊन दे मला सर्दी काही होत नाही. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे ठीक, घ्या टॉवेल, आणि परत ती पुढे हात करते. तर ऋषिकेश म्हणतो की नाही
नको आता. अहो ऋषिकेश घ्या ना लवकर, माझी पोळी करपेल, घ्या ना ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो की नाही नको आता. आणि तेवढ्यात मात्र आता जानकीचा असा पाय घसरतो आणि ती लगेच ऋषिकेशच्या मिठीत येते. ऋषिकेश अगदी रोमांटिकपणाने तिला जवळ घेतो आणि ती सुद्धा अगदी ऋषिकेशच्या अगदी गळ्यामध्ये हात घालून मस्त मिठीत आलेली असते. तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे अगदी रोमांटिकपणाने पाहत असतात. तेव्हा मात्र आता ऋषिकेश तिला अगदी हळूच म्हणतो की मी तर फक्त टॉवेल मागितला होता. त्यावर आता जानकी सुद्धा म्हणते की हो, म्हणजे टॉवेल सोबत बायको तुमच्या मिठीत आलेली तुम्हाला नाही चालत का? तेव्हा ऋषिकेश आता जानकीचा हात अगदी प्रेमाने धरत तिचा किस घेणार. तोच लगेच जानकी म्हणते की माझी पोळी आणि लगेच ती धावतच हसत लाजत बाहेर जाते. ऋषिकेशला सुद्धा हसायला येतं. त्यानंतर आता ओवी ही इकडे बाहेर रणदिव्यांच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये अगदी गुपचूप गेटजवळ येते आणि डोकावून पाहत असते. तेवढ्यात कोणीतरी आलं आहे असं म्हणजे तिला समजल्यानंतर ती लगेच अगदी एका भिंतीमागे लपते आणि तेवढ्यात सुमित्रा बाहेर येते. तर सुमित्रा बाहेर आल्यानंतर मात्र ओवीला प्रेमाने हाक मारते. तर ओवी इतकी खुश होते आणि आजी असं म्हणून ती जोरात येऊन सुमित्राला मिठी मारते. दोघींना अगदी खूप आनंद होतो. तेव्हा आता ओवी लगेच सुमित्राच्या हाताला धरते आणि चल आजी असं म्हणते. त्यावर आता ओवी सुमित्रा म्हणते की नाही अगं ओवी, आपला बेत जरा बदलला, आपण बाहेर नाही तर घरातच भेटायचं. तेव्हा ओवी खूप घाबरते. ओवी म्हणते की नाही आजी, अगं मी घरात नाही येणार. तू तर मला म्हणाली होती की आपण बागेत जाणार आहोत. तू जर मला अगोदर सांगितलं असतं की आपण घरात जाणार आहोत तर मी नसते आले. तेव्हा सुमित्राला थोडस असं कावरे सारखं होतं. ती ओवीला म्हणते की का अगं ओवी, का हे घर सुद्धा तुझंच आहे ना ग, चल ना घरामध्ये. तेव्हा ओवी म्हणते की नाही आजी, मी घरामध्ये नाही येणार. कारण ओवीला जेव्हा ती गुलाबदादांच्या म्हणजे गोवीला घरात घेऊन आले होते आणि ऐश्वर्याने अगदी असं लाथडून देत ओवीला घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि गुलाबदादांनी आपल्या ओवीला धरलेलं असतं. तेव्हाचे क्षण आता ओवीला आठवतात. म्हणून ओवी घाबरते आणि सुमित्राला म्हणते की जर त्या ऐश्वर्या आंटीला कळलं तर पुन्हा ती मला घराच्या बाहेर काढेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही अगं, असं काही होणार नाही, तुझी आजी तर जिवंत आहे ना, तुझी आजी असं काही होऊन देणार नाही बाळा. एक लक्षात ठेव की ओवी बाळा, हे घर सुद्धा तुझंच घर आहे. तुला कोणीही या घरामध्ये बाहेर काढू शकणार नाही. तुझ्या हक्काचं हे घर तुझं आहे, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही बाळा. हे बघ, जेव्हा यांना कळलं ना ऐश्वर्या तुला खूप ओरडली, घराच्या बाहेर काढलं, तेव्हापासून अगं नुसता जीव माझा कासवीत झाला ग. म्हणून सुमित्राच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी येत असतं. मला असं झालं होतं की मी माझ्या ओवीला परत कधी भेटणार, माझी ओवी माझ्या घरी परत कधी येणार, कधी तिचे लाड करणार, कधी तिला खाऊ पिऊ घालणार. तुला माहिती आहे ना, आज मात्र ती संधी आलेली आहे. घरामध्ये कोणी नाही, मी आणि नाना आम्ही दोघच फक्त घरात आहोत. त्यामुळे मी असं म्हटलं आणि ठरवलं होतं की ओवीला घेऊन जरा आतच जायचं आणि तिचे खूप असे लाड करायचे, खूप तिला असं खायला प्यायला घालायचे. चल ना ओवी बाळा, आतमध्ये चल ना ग, चल ना आतमध्ये. म्हणून सुमित्रा आता खूप असा आग्रह करत असते. ओवीच्या तसं अगदी आजीची इतकी रडणारी माया तुटत असते. तर ओवी तिला प्रेमाने अगदी खाली वाकायला सांगते आणि तिच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने अगदी प्रेमाने पुसत असते. तेव्हा तिला आजीबद्दल किती प्रेम असतं आणि ती आजीला म्हणते की आजी अगं, माझी आई आणि तू किती सेम टू सेम आहात ग. जरा काही झालं तर तुमचे डोळे ओले होतात. कमाल आहे, त्यामुळे आता अजिबात रडायचं नाही. येते मी. तू काय म्हणाली की हे माझं घर आहे, मग मी माझ्या घरात येणारच ना आजी, पण डोळ्यामध्ये असं पाणी आणू नकोस. म्हणून आता ओवी इतक्या किती छान असं शब्दात आपल्या आजीचं मन जिंकते आणि आपल्या आजीला आनंदी करते आणि आपल्या आजीसोबत ती आज जायला निघते. तर सुमित्रा सुद्धा खूप खुश होते. सुमित्राच्या हाताला धरते आणि सुमित्राला म्हणते की चल आजी, मग मी तुला आमचं घर दाखवते बरं का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बाई. तर लगेच ती सुमित्राच्या हात बोटाला धरते आणि म्हणत असते की हे बघ, ही आमची छोटीशी बाग. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बाई, मस्त आहे ग तुमची बाग, एकदम हिरवीगार आणि टवटवीत. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या इतकी खुश झालेली असते आणि ती आपल्या डॅडाच्या घरी येते आणि चिअर्स असे बोलत ते काहीतरी पित असतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की चिअर्स डॅडा, त्या जानकीची. आता डॅडा, अहो काल तुम्ही तेथे असायला हवे होते. अहो डॅडा, तुम्हाला माहिती नाही की तिकडे मी काय आग लावली ते.
कशी त्या जानकीचा अपमान केला मी आणि सर्वांसमोर पुन्हा तिला खाली मान घालावी लागली। तेव्हा आता सयाजी पाटील म्हणत असते की अगं आपल्या मनासारखं सर्व काही घडलं ना। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो माझ्या मनातील पेक्षा काय अहो त्यापेक्षा सुद्धा काही पुढच्या गोष्टी घडल्यात। अहो आपण जी माणसं पाठवले होते आणि ते माणसांनी जे काही आता ऋषिकेशचे नाव घेऊन ते ऑफिस तोडलं, सर्व काही नासधूस केली, तर त्यामुळे सारंग इतका त्या ऋषिकेशवर चिडलेला आहे अगदी भयंकर। अहो डॅडा नुसती भांडणं तंटा वाद काय वाद होते खरंच सांगता येत नाही की मला आनंद होत होता। ही त्याच्या आयुष्यामध्ये असा ऋषिकेशचा वाढदिवस झालेला नसेल आणि होणार सुद्धा नाही, कारण अगोदर ऋषिकेश खूप चिडत होता आणि त्यानंतर मात्र आता सारंग आणि त्यानंतर मात्र आता सौमित्रचं सुद्धा वाजलं की दे दनादन दे दनादन। एकमेकांच्या अंगावर काय धावून जात होते ते तिघेही भाऊ। बापरे डॅडा मला इतकी मज्जा येत होती ना। सयाजीराव इतका खुश होतो आणि खरंच म्हणतो की वा पुरी वा, मानलं पाहिजे तुला। अगं त्या जानकीची तर पूर्ण वाटच लावली तू, तिचा प्लॅन तिच्यावरच उलटवला, त्यामुळे आता हे बघ तुझ्या सारंगच्या मनातील त्यांच्याविषयीचा जो काही राग आहे तो काही कमी होत नसतो, बघतच राहा। अगं हे ऐकून पोरी मी तुझ्यावर इतका खुश झालेला आहे, खरंच खूपच खुश झालो। तेव्हा ऐश्वर्या थोडंसं तोंड वाकडं करते, पण डॅडा अहो ही ऐश्वर्या इतक्यातच खुश नाही होणार हो। तेव्हा सयाजीराव म्हणतो की काय म्हणतेस पोरी, अगं तू का खुश नाही। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणत असते की अहो म्हणजे डॅडा ती जानकी इतकी वाजत गाजत तोऱ्यात गेली ना, काय तर म्हणे पुढील 1च महिन्यात मला या रणदिव्यांच्या घरामध्ये वाजत गाजत म्हणजे येणार आहे असं चॅलेंज ती मला देऊन गेली, पण आता मीच तिची वाजत गाजत अशी मिरवणूक काढणार आहे। त्यावर आता सयाजी विचारतो की अगं पोरी पण तुझ्या डोसक्यामध्ये काय आहे असं। तेव्हा ऐश्वर्या जो काही प्लॅन आहे त्या प्लॅन बद्दल सयाजीरावाला सांगत असते आणि तो प्लॅन ऐकून सयाजीराव अगदी खुश होतो। म्हणजे आता त्यांना असं करायचं असतं की ऋषिकेशला आता जेलमध्ये पाठवायचं असतं, ते पण कंपनीच्या तोडफोडीच्या जे काही आरोप त्याच्यावर करायचा असतो। त्यानंतर आता जानकी इकडे ऋषिकेशला म्हणत असते की चला मी तुम्हाला जेवायला वाटते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही त्याची काही गरज नाही। त्यावर आता जानकी विचारते की काय हो ऋषिकेश काय झालं, तुम्ही परत चिडलात का। अहो ऋषिकेश झालं ना आता आपलं भांडण तर मिटले ना। ऋषिकेश म्हणतो की मगाशी मला टॉवेल हवा होता म्हणून मी शांत झालो, परंतु राग तर अजून सुद्धा माझ्या मनातील आहेच, तो राग नाही जाणार, तो राग तर कायमच राहणार। त्यावर आता जानकी म्हणते की बास ना ऋषिकेश, अहो अजून किती असं ताणणार आहात तुम्ही। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अगं पण तू हट्टीपणाने वागते त्याचं काय, अगं मी माझा राग शांत करावा असंच तुला वाटतं ना, मग तुझ्या वेडेपणाचं काय बरं, तू जरा तुझा वेडेपणा कुठेतरी थांबायला घे ना जानकी, नाहीतर आपल्याला असं ओवी बरोबरच असं एकमेकांशी बोलावं लागेल। तेव्हा आता जानकी काही उत्तर देत नाही, तर ऋषिकेश म्हणतो की म्हणजे अच्छा आपल्याला असं ओवी सोबत बोललेलं चालणार आहेस ना तुला, आणि नाही ते तर तुला चालेलच, कारण तुला ते कुटुंब जोडणं खूप महत्वाचं आहे, ते तुझ्यासाठी महत्वाचं आहे, त्यामुळे मला कितीही त्रास झाला तरी सुद्धा तो तुला चालणार आहे, परंतु तुझ्या कुटुंबाला त्रास व्हायला नको, कारण जास्त विचार तर तुझ्या कुटुंबाचा करत असते, माझं काय, माझा तर कोणताही विचार करायला तू तयारच नाही, त्यामुळे मी तुझ्या पुढे काही जास्त डोकं नाही आटोपणार, तुला जे करायचं असेल ते तू करू शकते, मी तुला काही म्हणणार सुद्धा नाही। त्यावर आता जानकीला वाईट वाटतं। जानकी म्हणते की ऋषिकेश अहो काय बोलतात तुम्ही हे सर्व। ऋषिकेश म्हणत असतो की अगं जे आपल्या आयुष्यामध्ये अगदी संकट कायमच आणतात, काही ना काही आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न ते करतच असतात, त्यामुळे आता नवीन काही संकट आणण्यासाठी ते काही मागे पुढे पाहणार नाही, म्हणजे काहीतरी असं संकट आणून ते आपल्याला त्रास तर देतच राहतील, याचा तू जानकी विचार करत जा आणि आपल्या कुटुंबाचा विचार करायला शिक जरा। अगं त्या रणदेव्यांच्या कुटुंबाचा काय विचार करते की ते आपल्याला इतका त्रास देतात, म्हणजे ते ऐश्वर्या आणि तो सारंग, तरी सुद्धा तू त्यांचा विचार का करते, त्यांना काय एकत्र आणण्याचा प्रयत्न करते, आपल्या घराशी जोडण्याचा प्रयत्न करते जानकी। अगं मी तुला इतकं समजावतो तरी सुद्धा तू नवऱ्याचं काही ऐकत नाही आणि तुला आपल्या कुटुंबाचं घेणं देणं आहे। त्यावर आता लगेच जानकी बोलणार तोच लगेच दरवाजा वाजत असतो। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकीला वाटतं की आता असं इतक्या सकाळी कोण आले असेल, आणि तेवढ्यात मात्र ऋषिकेश दरवाजा उघडतो आणि तेवढ्यात पोलीस आणि हवालदार तेथे येतात। तर ऋषिकेश म्हणतो की काय माने साहेब अहो तुम्ही, आणि आता यावेळेस म्हणजे सगळं काही ठीक तर आहे ना। तेव्हा आता माने साहेब म्हणतात की नाही ऋषिकेश दादा अहो सगळं काही ठीक नाही,
तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली आहे। तर ते ऐकून जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही खूप असा धक्का बसतो। ऋषिकेश म्हणतो की काय कंप्लेंट? तर जानकी म्हणते की काय काय म्हणतात माने साहेब कंप्लेंट, आणि कोणी केली कंप्लेंट? तेव्हा आता लगेच माने साहेब सांगतात की सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे या दोघांनी तुमच्यावर कंप्लेंट केली। जानकी म्हणते की काय? तर माने साहेब सांगतात की हो तुमच्यावर अशी त्यांनी कंप्लेंट केलेली आहे की रणदिव्यांचं ऑफिसची तुम्ही सर्व काही तोडफोड म्हणजे गुंडांना तुम्ही पाठवलं आणि हे सर्व काही तुम्ही केल्याचा दावा तुमच्यावर ठोकला गेलेला आहे। त्यामुळे तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागेल। त्यावर आता जानकी म्हणते की म्हणजे काय, तुम्ही यांना अटक करायला आलात का? तेव्हा माने साहेब हो म्हणतात। तर आता ते ऐकून जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्याही पायाखालची जमीन हादरते की नक्की आता काय काय करून बसलं हे सगळं। जानकीला वाईट वाटतं की मीच असं करायला नको होतं आणि माझ्यामुळेच ही सर्व होतंय। त्यानंतर आता इकडे ओवी ही सुमित्रा आईला अगदी हाताला धरून घरी घेऊन येत असते आणि आपल्या घराची ओळख ती अगदी नवीन असल्यासारखी करून देत असते। हे बघ, हा आमचा बंगला आणि ही आमची छोटीशी बाग। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बाई हो का, आणि खरंच खूप छान आहे बरं का ओवी। त्यावर ओवी लगेच अशी शांत होते आणि खाली मान घालून बघत असते। तर सुमित्रा तिला विचारते की काय ग ओवी, काय झालं, का अशी खाली बघतेस? त्यावर ओवीला आता आई आणि तिच्या वेळेस जी काही रांगोळी काढत होती ते क्षण आठवतात। तेव्हा ती सुमित्राला म्हणते की आई आणि मी असं इथे बसायचो आणि मोठीशी अशी छान अशी रांगोळी काढायचो, आठवतं का आजी तुला? आणि काय ग आजी, आता कोणीही रांगोळी नाही काढत का ग? नो प्रॉब्लेम अगं, आपण आता नंतर रांगोळी काढूयात आणि आज जाऊया। त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो चल चल। म्हणून सुमित्रा ही ओवीच्या हाताला धरते आणि मस्त अगदी खुश होऊन ओवी आणि सुमित्रा आत येतात। येता दोघी खूप छान असे गप्पा करत असतात। तेव्हा ओवी म्हणत असते की आजी अगं आज तर आपली भेट झाली, पण उद्या कुठे भेटायचं हे आपण ठरवूयात। अगं आजी पण माझ्याकडे फोन नाही ना तुला करण्यासाठी। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं ते बाकी खूप छान आहे की तुझ्याकडे फोन नाही म्हणून। तेव्हा आता ओवी म्हणते की अगं आजी तू असं का बोलतेस, फोन नाही माझ्याकडे, ते चांगलं आहे म्हणून। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं आमची प्रत्येक पिढी असंच म्हणणार, कारण तुमच्या हातामध्ये जर असा मोबाईल फोन आला तर आमच्या असे हातामध्ये हात घालून गप्पा कोण करणार बरं? तुम्ही मोबाईल फोन हातामध्ये घेणार आणि त्यामध्येच मग्न होणार, फूर होणार, असंच ना? तेव्हा आता ओवी म्हणते की असं काही नाही आजी, मी हे बघ आई आणि बाबांचा, तुझा आणि नाना आजोबांचा हात कधीही नाही सोडणार। त्यावर आता ओवी असं म्हणत असताना सुमित्राच्या डोळ्यात अगदी खुशून पाणी येतं आणि खरंच का बाळा, आणि जी लापशी तिने तयार केलेली असते ती लापशी खाण्यासाठी ती किचनमध्ये तिला घेऊन येते। आणि बरं आता ओवी तुला भूक लागली असेल ना? तर ओवी म्हणते की हो। तर सुमित्रा म्हणते की चल मी तुझ्यासाठी छान असा लापशीचा बेत केला, चल बरं ओळख पाहू। परंतु सुमित्राने अगदी लापशीचं नाव घेतलेलं नसतं, तर लगेच आता ओवी म्हणते की गोडाचा शिरा। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही ग, इतकी छान थंडी पडलेली आहे त्यामुळे छान असे मी तुझ्यासाठी लापशी केलेली आहे। लापशीचं नाव ऐकल्यानंतर ओवी तर खूपच खुश होते। आणि काय आजी लापशी अगं लापशी ते पण तूप घालून? सुमित्रा म्हणते की हो अगं तूपच घालून केलेली आहे, थांब जरा आणते मी। तेव्हा सुमित्रा किचन मध्ये ती लापशी जी काही तिने केलेली आहे ती वाटीतच घेत असते। ओवीला इतकी काही होते, ओवी म्हणत असते की आजी अगं आण पटकने, खूप अशी भूक मला लागली आणि लापशी कधी मी खाईल असं मला झालं। सुमित्रा म्हणते की हो बाळा आणते, आणि ती वाटीमध्ये लापशी घेते आणि चल बरं बाहेर बसूयात, गप्पा करता करता मी तुला लापशी भरवते। तेव्हा त्या दोघीही बाहेर येऊन बसतात। तर सुमित्रा चमच्यामध्ये एक घास घेते आणि ओवीला लापशीचा घास भरवणार तोच लगेच ओवी म्हणते की वाव आजी, मला तर खूपच लापशी आवडते आणि खूपच छान वास येतोय। म्हणून सुमित्रा आता तिला लापशीचा घास भरवते आणि विचारते की आवडली ना बाळा तुला लापशी? तेव्हा ओवी खुश होऊन ती लापशी खाते। त्यानंतर मात्र इकडे इन्स्पेक्टर साहेब हे ऋषिकेशला नेण्यासाठी येतात, परंतु ऋषिकेश हा अगदी काही घाबरत नसतो। परंतु जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आणि पोलिसांना म्हणते की नाही तुम्ही त्यांना नाही घेऊन जाऊ शकत, आणि ती लगेच ऋषिकेशचा हात धरून त्याला मागे ओढते। जानकी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते की नाही इन्स्पेक्टर साहेब, यांनी काही केलेलं नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। तेव्हा आता माने इन्स्पेक्टर साहेब सुद्धा म्हणतात की वहिनी अहो आम्हाला कळतंय, इतकी वर्षापासून आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही असं काही करू शकत नाही याची पूर्ण आम्हाला खात्री आहे। त्यावर जानकी म्हणते अहो तुम्हाला खात्री तर आहे ना, मग पोलीस स्टेशनला का घेऊन जातात?
तेव्हा आता लगेच ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कारण ऑफिशियल कंप्लीट केलेली आहे त्यामुळे आम्हाला न्यावेच लागेल, त्यामुळे प्रोसिजर सुद्धा आम्हाला फॉलो करावीच लागेल। तेव्हा आता जानकी ही टेन्शन मध्ये म्हणत असते की अहो खोट्या कंप्लेंटची कशी प्रोसिजर असते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी थांब, त्यांना त्यांचं काम करून दे। परंतु आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो काय बोलतात, आणि तो जानकीला शांत करतो आणि आपले हात पुढे करून तो हातामध्ये बेड्या घालायला सांगतो आणि म्हणतो की माने साहेब मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे, तुमची जी प्रोसिजर आहे तुम्ही ती पूर्ण करू शकता, जी काही कारवाई आहे ती माझ्यावर करा आणि तुम्ही नियमाप्रमाणे मला अटक करू शकता। तेव्हा माने साहेब म्हणतात की अहो ऋषिकेश दादा असं काय करतात, ज्या हाताने गावचा विकास झाला त्या हाताला मी बेड्या नाही ठोकू शकत आणि मुळातच त्याची गरज सुद्धा नाही, कारण आरोप अजून सिद्ध व्हायचे आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मदत आणि कसली मदत। तेव्हा आता माने साहेब म्हणतात की ज्या लोकांनी रणदिवेंचं जे काही ऑफिस आहे त्याची इतकं तोडाफोड करून ठेवली त्यांची ओळख आपल्याला पटवावी लागेल। आम्ही काही संशयित माणसांना ताब्यात घेतलेलं आहे, तुम्ही त्यांना ओळखतात की नाही फक्त एवढंच सांगा। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे माने साहेब चला, आणि आता ते पुढे निघतात तर लगेच ऋषिकेश जानकीला म्हणतो की बघितलंस का जानकी, जे माझे सख्खे नाहीत त्यांना सुद्धा माझ्या खरेपणावर विश्वास आहे आणि तू ते कुटुंब जोडायला निघाली ज्यांनी माझ्या कपाळावर सुद्धा खोटेपणाचा शिक्का मारला। तेव्हा मात्र आता ऋषिकेश पोलिसांसोबत निघून जातो आणि जानकीला आता ऋषिकेशचा अभिमान वाटतो की खरंच आता ऋषिकेशवर बाहेरच्या लोकांचा सुद्धा किती विश्वास आहे। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता ओवी ही आतमध्ये असते आणि सुमित्रा च्या हाताला धरून खूप काही गप्पा वगैरे करत त्या दोघी बाहेरच येत असतात आणि तोच आता तेथे ऐश्वर्या काही शॉपिंग करून घेऊन येते आणि ओवीचं शँडल आहे तर ते पाहते आणि काय तर आता लहान मुलीचं शँडल येथे कसं आलं असा विचार करते। तेवढ्यात सुमित्रा आणि ओवी बाहेरच निघतात। ओवी खुशून म्हणत असते की अगं आजी खरंच खूप बरं वाटलं ग आजोबांना भेटून। तेव्हा सुमित्रा खुशून म्हणत असते की हो का, आणि तेवढ्यात ऐश्वर्या समोरून येते आणि लगेच सुमित्रावर अगदी रुबाब करायला सुरुवात होते की वा आई वा, अहो हिच्या बापाने आपलं ऑफिस तोडलं आणि तिची आई आपलं घर फोडते तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबतच आपला टाइम घालवतात, वेळ घालवतात। अहो का ह्या ओवीला का आपल्या घरात घेऊन आलात, काय गरज होती तुम्हाला इथे तिला घेऊन येण्याची। आता ऐश्वर्यावर सुमित्रा इतकी चिडते की जर तू आता तुझं तोंड बंद ठेवलं नाही तर तुझं सुद्धा थोबाड मी फोडेलच। त्यानंतर इकडे सौमित्राला माहिती होतं की म्हणजे जानकीने फोन करून सौमित्राला सर्व काही सांगितलेलं असतं। तर लगेच सौमित्र घरी येतो आणि खूप चिडतो की त्या दादावर ते सारंग आणि ऐश्वर्या कंप्लेंट करतात ना, तर मी आता घरी जातो आणि ऐश्वर्या आणि सारंग या दोघांवर कंप्लेंट करतो। बघ आता जानकी वहिनी वकील म्हणून मी या सर्वाचा कसा तुकडा पाडतो ते। तेव्हा मात्र आता सौमित्रने पक्का निश्चय केलेला असतो की ऐश्वर्या आणि सारंगला आता घराच्या बाहेर काढायचंच। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।